उद्धव ठाकरेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिर्डीमध्ये मेळावा घेणार आहेत। खासदार वाघचौरे यांच्या माध्यमातून आपण शिर्डी इथे भव्य मेळावा करणार आहोत आणि हा मेळावा मोठा असेल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। खासदार भाऊसाहेब वाघचौरेंच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये देखील एक मोठा भव्य शिवसेनेचा मेळावा देखील या ठिकाणी आयोजित आपण करतोय। त्याच्या संदर्भात देखील आता चर्चा आपण करूया आणि तुम्ही सांगा कधी डायरेक्ट तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाणारे लोक, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारे लोक। आता हिंदुत्वाची बेईमानी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी कोणी केली, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते। आता ह्याने खोटं पुतना मावशीचं प्रेम उफाळून आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन मेळावा करतायत आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा शिर्डीमध्ये मेळावा करणार आहेत असं कळतंय। काय कारण आहे? आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा मेळावा घेण्यामागे काउंटर मेळावे घेतले जाणार आहेत का? ज्या प्रकारे आपण उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्दे मांडले आणि मुद्दे मांडत असताना काही आरोप सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेंवर केले, त्यानंतर जे फुटलेले खासदार आहेत त्यांच्यावर केले आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या या सभांनंतर, या मेळाव्यानंतर उत्तर सभा ह्या एकनाथ शिंदेंकडून घेतल्या जाण्याची शक्यता, जसं त्यांनी सांगितले की शिर्डीमध्ये भव्य मेळावा घेतला जाईल। म्हणजे उद्धव ठाकरेंचा आज मेळावा झाल्यानंतर लवकरच एकनाथ शिंदे सुद्धा मेळावा घेतील। आणि काल ज्या प्रकारे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की जे काही आरोप, म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंनी जे आरोप केले भाजपच्या गटबाजी संदर्भात, खासदार शिंदे शिवसेनेत का गेले, हे सगळं विस्तृतपणे सांगितलं। त्यावर उत्तर एकनाथ शिंदे या मेळाव्यात देतील। शिवाय आपण बघतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदल होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत जे खासदार ठाकरेंच्या शिवसेना सोडून आलेले आहेत त्या खासदारांना बळ देणं, त्यांना ताकद देणं, जसं उद्धव ठाकरे स्थानिक आमदारांना ताकद देतात अगदी तसंच खासदारांना ताकद देणं, शिवसैनिकांना भेटणं आणि एक भव्य मेळावा घेणं, अशा दृष्टिकोनातून सुद्धा प्लॅनिंग एकनाथ शिंदेंकडनं केली जाऊ शकते आणि ज्याची सुरुवात कदाचित शिर्डीपासून होऊ शकते। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।